सो हॅलो गायज, मी आहे वैष्णवी. सो आजपासून मी माझी मराठी व्लॉग या चॅनलवर पोस्ट करणार आहे. मी चालले आहे कॉलेजला गेल्यानंतर मी झेरॉक्सच्या शॉपमध्ये गेले काही झेरॉक्स काढण्यासाठी. त्यानंतर मी गेले कॉलेजमध्ये. त्या झेरॉक्स सबमिट करायच्या होत्या मला आज कॉलेजमध्ये. सो आम्ही तिकडे गेलो. तिथे गेल्यावर कळलं की आम्ही ज्या झेरॉक्स काढल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा कॉलेजच्या झेरॉक्सच्या शॉपमध्ये गेलो. तिथे झेरॉक्स काढल्या आणि जे आधीचे झेरॉक्स होते त्याचं विमान म्हणून आम्ही सॉफ्ट लँडिंग केली. त्यानंतर आम्ही कॉलेजच्या बॅक साईडला गेलो. तिथे फोटो काढण्यासाठी खूप छान जागा आहे. हॅलो गाईज, आता या प्लेसवर आलोय. खूप 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 भारी प्लेस आहे. आमच्या कॉलेजच्या बॅक साईडलाच आहे. फोटोशूट म्हटलं की आमच्यात वेगळीच एनर्जी येते. आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि इथे इतके सुंदर फोटोज येत होते, व्हिडिओज येत होते, तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही गेलो गोदाकाठला. आमच्या इथे न्यू इयरला गोदाकाठ महोत्सव चालू होतो, जिथे की खूप सारे वेगवेगळे स्टॉल्स असतात, खाण्याचे, ड्रेसचे, मशीनचे वगैरे. तुम्ही बघू शकता इथे किती वेगवेगळे स्टॉल्स लागले आहेत. इथल्या एका शॉपमध्ये इतक्या क्यूट क्यूट गोष्टी होत्या, घ्यायचं तर मन होतं बट पैसे नव्हते. त्यानंतर आम्ही मन डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे शॉप फिरलो. नंतर माझ्या फ्रेंडला ही सायकल आवडली. ती म्हणते चल घरी घेऊन जाऊ. पण इथे इतके शॉप होते की असं वाटत होतं कधी हे एकदाचेच संपतात. काही गोष्टी घ्यायची तर खूप इच्छा होती बट त्यांची प्राइस खूप हाय होती. त्यानंतर आम्हाला हे शॉप सापडलं जिथे आमच्या बजेटच्या वस्तू होत्या आणि खूप छान होत्या. आणि आम्ही इथून 2 ब्रेसलेट्स घेतले सेम. नंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली, आप्पे खाल्ले, आईस्क्रीम खाल्ली, मँगो शेक आणि रबडी खाल्ली. असा होता आमचा दिवस. धन्यवाद. लाईक अँड शेअर करायला विसरू नका.